प्रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बांगलादेश संघाचं काहीतरी भारतीय संघाविरुद्ध नातं तरी आहे किंवा वैर तरी आहे. कारण बाकी सगळ्या संघांविरुद्ध कचखाऊ वृत्तीने क्रिकेट खेळणारा बांगलादेश संघ भारताविरुद्ध बरोबर नको त्यावेळेला चांगली कामगिरी कशी करतो हे मला न उलगडलेलं कोड आहे. प्रेमदासा मैदानावरचा भारत विरुद्ध बांगलादेश सामना हा तसा स्पर्धेच्या दृष्टीने निरर्थक होता. कारण अंतिम सामन्यामध्ये श्रीलंका आणि भारतीय संघ हे ऑलरेडी जाऊन पोचलेले होते. शेवटचा सुपर फोरचा सामना म्हणून फक्त दोन्ही संघ मैदानावरती आलेले होते. भारताच्या संघात 5 बदल केले गेले कारण जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, विराट कोहली या सगळ्यांना विश्रांती देण्यात आलेली होती आणि म्हणून तिलक वर्मा असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, या सगळ्यांना खेळायची संधी मिळाली. अगदी प्रसिद्ध कृष्णाला सुद्धा खेळायची संधी मिळाली. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने आज बॉलिंग करायचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला जे काही बॅट्समन बांगलादेशचे आले ते असे छाती पुढे काढून आले की जणू काही ते स्वतःला व्ह्यू रिचर्ड समजत होते की काय. मला शंका आली. हे धपाधप मोठे फटके मारायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो चुकला कारण सुरुवातीला शमी आणि शार्दुल ठाकूरनी हुशार बॉलिंग केलेली होती. 4 बॅट्समन झटपट आऊट झाले आणि वाटलं होतं हा सामना अगदीच एकतर्फी होणार. परंतु समोर एक बॅट्समन बॅटिंग करू लागलेला होता ज्याचं नाव होतं शाकिब उल हसन. शांत, सुस्वभावी आणि बरोबर कामगिरी कशी करायची, बॉलिंग कशी करायची, बॅटिंग कशी करायची हे जाणणारा हा खेळाडू आहे. त्यांनी एक बाजू मस्त लावून धरली. सुरुवातीला व्यवस्थित वेळ घेतला स्थिरावण्यासाठी, नजर बसण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्यांनी फिरकी गोलंदाजांना मारलेले ताकदवान फटके हे बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडले. म्हणजे त्या सिक्सर होत्या. जडेजा असू देत, अक्षर पटेल असू देत यांना त्यांनी अजिबात सोडलं नाही. मी तर म्हणेन तिलक वर्माला रोहित शर्मानी बॉलिंग दिली, चांगलं आहे, ट्राय करायलाच पाहिजे. 3 ओव्हरनंतर त्याला थांबवायला पाहिजे होतं. 4थी ओव्हर त्याला दिली आणि तिथं घात झाला कारण त्या ओव्हरीत त्याला धावांचा चोप पडला. शाकिब उल हसन व्यवस्थित 80 धावाकडून शतकाकडे चाललेला होता. हृदय जो सातत्याने चांगली बॅटिंग करतोय, एखाद दुसऱ्या इनिंगचं नाही आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी बांगलादेशकरता उपयुक्त खेळ्या केलेल्या आहेत, तो त्याला साथ देत होता. 80 धावांवर खेळणारा शाकिब उल हसन शतकाकडे वाटचाल करत होता आणि त्यावेळेला परत एकदा शार्दुल ठाकूरनी कमाल केली. शाकिब उल हसनला आऊट काढलं. परत एकदा भारतीय संघाला असं वाटलं की समोरच्या टीमला आपण पटकन आता गुंडाळू शकू. हृदयनी सुद्धा अर्धशतक करून आपली विकेट गमावली. भारताच्या आशा अजून वाढल्या परंतु तळातल्या फलंदाजांनी भारतीय संघाचा अंत पाहिला. एका खेळाडूचं मला पटकन नाव आठवत नाही आहे परंतु त्यांनी उपयुक्त खेळी केली आणि त्यामुळे 250 नाही 260चा टप्पा बांगलादेश संघाने ओलांडला. त्याच वेळेला मला कळून चुकलं होतं की हे जे विकेट थोडंसं स्लो आहे तिथं या 15-20 शेवटच्या धावाच भारतीय संघाचा घात करतील की काय अशी शंकेची पाल माझ्या मनामध्ये चुकलेली होती. त्यातनंही बांगलादेशकडनं पदार्पण करणाऱ्या एका फास्ट बॉलरनी रोहित शर्माला दुसऱ्या बॉलवरती आऊट काढलं. तो बॉल रोहित शर्मानी मारायचा प्रयत्न केला, तिथंच सगळी गोष्ट चुकली आणि नंतर त्याच बॉलर तेंझिन मला वाटतं त्याचं नाव होतं, त्यांनी तिलक वर्माला टाकलेला बॉल अप्रतिम होता. ओव्हर दी विकेट बॉल टाकून तो असा अँगलनी बाहेर गेला आणि नंतर अगदी एक स्टंप आत आला. बोल्ड करण्याकरता तेवढं पुरेसं असतं कारण लेफ्ट हँडर बॅट्समन लाईन बघून फक्त तो बॉल सोडायचा प्रयत्न करत असतो. त्यातनंही तिलक वर्मा हा अशी मोठी मॅच पहिल्यांदा खेळत होता. भारतात संघाची सुरुवात ही चांगली झालेली नव्हती परंतु एका बाजूनी शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटला साजेशी अप्रतिम फलंदाजी करत होता. त्याला म्हणावी तशी साथ लाभत नव्हती. बाकीच्या फलंदाजांची त्याला योग्य साथ लाभत नव्हती. तो एका बाजूनी चांगली बॅटिंग करत असताना छोट्या छोट्या भागीदाऱ्या तो रचायचा प्रयत्न करत होता आणि त्याचबरोबर स्पिन बॉलर्सना योग्य वेळी मोठे फटकेसुद्धा मारत होता. शुभमन गिलचं ते मात्र मानायला लागेल. तो कधी कधी जेव्हा चांगला खेळायला लागतो तेव्हा तो अर्धवट खेळी खेळून उठत नाही, तो मोठी खेळी करायचा प्रयत्न करतो. आजसुद्धा बांगलादेश विरुद्ध त्यांनी 121 धावांची खेळी केली. 10 बाउंड्रीज, 5 सिक्सर वगैरे त्यांनी मारल्या आणि त्याच्यावरतीच भारतीय संघाच्या आशा अवलंबून होत्या. सूर्यकुमार यादव आज जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा मला तो किंचितसा अस्वस्थ वाटला.
त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, नेहमी ग्राउंडच्या 360 डिग्री फटके मारणारा सूर्यकुमार यादव आज फक्त स्वीपचा फटका मारताना दिसला. लेफ्ट आर्म स्पिनरला इनसाइड आउट कव्हर्सवरनं बॉल त्यांनी मारायचा प्रयत्नच केला नाही. स्क्वेअर कट फलंदाजांना मारता येत नव्हते, कारण बांगलादेशचे बॉलर खूप हळू बॉलिंग करत होते, हुशारीने हळू बॉलिंग करत होते. त्यामुळे सूर्यकुमार यादवसुद्धा स्वीपचाच फटका मारताना आऊट झाला आणि शुभमन गिल अक्षरशः एकटा पडला. प्रयत्न त्यांनी खूप केले, पण भारतीय संघाची अपेक्षित धावगती ही हळूहळू वाढायला लागलेली होती. शुभमन गिल आऊट झाल्यानंतर बांगलादेशला वाटलं आता मॅच आपण आरामात जिंकू, पण समोर बापू बॅटिंग करत होता. बापू म्हणजे आम्ही गमतीने त्याला म्हणतो अक्षर पटेलला. हा एक गुणवान खेळाडू आहे, दिसतो साधा, परंतु योग्य वेळी योग्य कामगिरी करायची हिंमत त्याच्याकडे आहे. आजसुद्धा त्यांनी चांगली खेळी करून भारताला विजय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कारण एक क्षण असा आलेला होता की भारतीय संघापासून हा सामना दूर गेलेला होता, कारण जवळजवळ 27 काहीतरी धावा हव्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी स्पिन बॉलरला एक बाउंड्री आणि एक सिक्सर बरोबर मारली. मला वाटतं 48 ओव्हरचा तो 5वा आणि 6वा बॉल होता. त्यामुळे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मला वाटतं 17 धावा भारताला करायच्या होत्या आणि त्या धावा अशक्य नव्हत्या जर अक्षर पटेल तिथं उभा राहिलेला असता तर. शेवटून दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच झालं. त्यांनी कडक बाउंड्री एक मुस्तफिजुर रहीमला मारली आणि वाटलं की हाच अक्षर आता भारताला विजयाकडे घेऊन जाणार, परंतु तसं झालं नाही. तो आऊट झाला परत मोठा फटका मारताना. इथं मला परत एकदा कधी कधी धोनीची आठवण येते की धोनी अशा वेळेला किती डोकं शांत ठेवून विजयाकडे वाटचाल करायचा, दडपण समोरच्या टीमवरचं वाढवत न्यायचा आणि बॉलर्सना चुका करायला भाग पाडायचा. आज अक्षर पटेलनी जवळ आणलेला सामना तो मोठा फटका मारताना गमावला. तरी शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनी बाउंड्री मारून विजयाच्या जवळ भारताला नेलं होतं. एक षटकार मारला असता तर भारतीय संघाच्या हाती विजय लागला असता, एक बाउंड्री मारली असती तर मॅच टाय झाली असती, परंतु तसं झालं नाही. अजिबात शक्य नसलेली धाव पळायच्या प्रयत्नात शमीनी आपली विकेट गमावली आणि बांगलादेशच्या हाती एक विश्वासक विजय लागला. विश्वासक अशा अर्थाने की आता वर्ल्ड कपला जात असताना त्यांना असं वाटेल, अरे आपण चांगला खेळ करू शकतो, अरे आपण कोणालाही हरवू शकतो, भारताला हरवू शकतो तर आपण कोणालाही हरवू शकतो. याच्या उलट भारताचं थोडंसं आहे. आज जे काही एक्सपेरिमेंट केलेले होते ते एक्सपेरिमेंट जास्त चालले नाहीत. भारतीय संघाच्या पायामध्ये नेहमीची दिसणारी चमक दिसली नाही. काहीसा लेडबॅक अप्रोच सारखा प्रकार आज खेळत असतानाचा मला वाटला. फिल्डिंगमध्ये सुद्धा एकदम चमकदार कामगिरी भारतीय संघाने केलेली नाही आहे. प्रसिद्ध कृष्णा असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, तिलक वर्मा असू देत, ईशान किशन असू देत, यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही असं मला खेदानं नमूद करावं असं वाटतं. आजच्या मॅचला निर्णायक महत्त्व नव्हतं म्हणून ठीक आहे, पण एक गोष्ट नक्की झाली आहे, पाकिस्तान संघ रडत मायदेशी गेलेला आहे, खाल मानेनी मायदेशी गेलेला आहे आणि एवढ्या सगळ्या सामन्या हरवून भारताला हरवल्यामुळे बांगलादेश संघ हा ताठ मानेनी नाही पण निदान निवांत आपल्या घरी जाऊ शकतो. भारतीय संघाला मात्र आता शनिवारचा दिवस आहे. गेलेल्या हातातनं चुका ज्या झालेल्या आहेत त्या परत एकदा विचार करून सुधारण्याचा आणि रविवारी याच मैदानावरती नव्या जोमानं संपूर्ण ताकदीनिशी श्रीलंकन संघाला भिडण्याचा. भारतीय संघाच्या चुका काय झाल्या हे आम्ही तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला काय चुका वाटतात? आज बांगलादेशच्या खेळामधलं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं? एवढे सगळे बदल भारतीय संघाने केले ते योग्य वाटतात का तुम्हाला? संधी द्यायला पाहिजे होती सगळ्यांना, त्यामुळे मला ते चुकीचं वाटत नाही. फक्त त्या संधीचं योग्य मूल्यमापन हे त्या खेळाडूंनी केलं नाही, त्या संधीचं सोनं केलं नाही. ही माझी मतं मी तुम्हाला सांगितली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्यातला हा संवाद होणं हे नितांत गरजेचं आहे. बाय बाय.